मीरा भाईंदर मनपाच्या सर्व पदांसाठीचा डिटेल अभ्यासक्रम जाहीर झालेला आहे। तर हा अभ्यासक्रम काय आहे, कोणते कोणते विषय असतील, कोणते कोणते घटक असतील, या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितला पाहिजे। आणि या गणेश उत्सवाच्या निमित्ताने इग्नाइट अकॅडमीने आपल्या सर्व कोर्सेसवर 20% सूट दिलेली आहे। ही सूट तुम्ही अवश्य यूज करा आणि तुम्हाला आवश्यक असलेला, तुम्हाला गरज असलेला कोर्स तुम्ही नक्की जॉईन करू शकतात। त्यासोबतच या मनपा भरतीसाठी आपली सरळ सेवा भरती बॅच आहे, जी तुमची तलाठी, मनपा, नगर परिषद सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी बॅच असणार आहे। तर या बॅचला तुम्ही नक्की एनरोल करू शकता। सध्या 20%पर्यंतची सूट देखील चालू आहे, ती देखील तुम्ही अवेलेबल करू शकता। बघा, मीरा भाईंदर मनपा, तर याची 26/8/2025 रोजी आलेली ही जाहिरात आपल्याला इथं पाहायला मिळते। तर याच्यामध्ये त्यांनी 27 संवर्गातील विविध पदांसाठीचा अभ्यासक्रम इथं जाहीर केलेला आहे। तर याच्यामध्ये त्यांनी सगळ्यात आधी जनरल सिलेबस दिलेला आहे, जो सर्व पदांसाठी लागू असणार आहे। बघा, पहिलं असणार आहे मराठी। मराठीमध्ये व्याकरण, शब्दसंग्रह, वोकॅब्युलरी प्रश्न, म्हणी आणि वाक्य प्रचार, त्यांचा अर्थ उपयोग, उतार्यावरील प्रश्न, वाक्य पृथक्करण, त्यांचे प्रकार। तुम्हाला आठवत असेल सेम सिलेबस त्यांनी KDMC वरूनच आय थिंक कॉपी केलेला आपल्याला इथे दिसतो। इंग्लिशचा आहे, इंग्लिश ग्रामर, कॉमन वोकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, इडियम अँड फ्रेजेस, कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज, सेंटेन्स अरेंजमेंट अँड एरर करेक्शन। तर हे सर्व टॉपिक आहेत। त्याच्यानंतर बघा, जीके मध्ये आपल्याला चालू घडामोडी पाहायला मिळतात। आणि चालू घडामोडी शक्यतो काय करायच्या, मागचे जे 6 महिने आहेत, जेव्हा काही परीक्षा येईल, समजा परीक्षा आली सप्टेंबरमध्ये किंवा ऑक्टोबरमध्ये, सप्टेंबरमध्ये तर नाही येणार ती, कारण की आता एक्झाम शेड्यूल फुल झाले, समजा ऑक्टोबरमध्ये आले, तर त्यांनी सप्टेंबर पासून मागच्या 6 महिन्याचं करंट अफेअर जे आहे तर ते करणं इथं गरजेचे असणार आहे। बघा, महाराष्ट्राचा इतिहास व भूगोल। महाराष्ट्राच्या इतिहासासाठी 11वी जुनं स्टेट बोर्ड पुस्तक तुम्ही वाचू शकतात। महाराष्ट्राच्या भूगोलसाठी 9वी जुनं भूगोलचं स्टेट बोर्ड आहे, ते तुम्ही वाचू शकतात। त्यांच्यामधून तुमचे बरेच प्रश्न कव्हर होऊन जातील। त्याच्यानंतर राज्यघटना आहे। या राज्यघटनेमध्ये सध्या ते आता कलम विचारत आहे, म्हणजे त्याच्यानंतर राज्यघटनेचे जे भाग आहेत तर ते विचारत आहे। त्याच्यानंतर राज्यघटनेमध्ये जे काही अनुसूची आहेत ते विचारत आहेत। त्याच्यानंतर महत्त्वाच्या ज्या काही घटना दुरुस्ती झाल्या आहेत, जसं 42वी घटना दुरुस्ती, 44वी घटना दुरुस्ती, 86वी घटना दुरुस्ती, नुकत्याच झालेल्या 100च्या नंतरच्या घटना दुरुस्ती, तर त्याच्यावर आपल्याला इथं प्रश्न जे आहेत तर ते इथं बघायला मिळत आहेत, तर ते तुम्ही बघायचं। आणि त्याच्यानंतर ज्या काही महत्त्वाच्या संस्था आहेत, घटनात्मक किंवा गैरघटनात्मक, तर त्या संस्थांवर देखील इथं प्रश्न येतो आहे, तर तो तुम्ही व्यवस्थित पद्धतीने करून गेला पाहिजे। त्याच्यानंतर महाराष्ट्राचे व भारताचे नागरीकरण, याच्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे लोकसंख्या या घटकावर। तर लोकसंख्या या घटकावर तुम्हाला काही प्रश्न पाहायला मिळतील। बाकीचे नागरीकरण या घटकावरचे प्रश्न असतील तर ते काही जास्त अवघड नसतात, ते कधी कधी वाचून देखील, म्हणजे बघितल्यावर देखील त्याचं उत्तर कळून जातं आपल्याला। त्याच्यानंतर अद्ययावत तंत्रज्ञान, पर्यावरणावर प्रश्न आहेत, वारसा स्थळ, पर्यटन स्थळ, ऊर्जा संवर्धन, हरित बांधकाम, सामान्य विज्ञान, बघा विज्ञानावर प्रश्न आहेत, आणि घनकचरा व्यवस्थापन, तर यांच्यावर प्रश्न पाहायला मिळतात। याच्यासाठी तुम्ही पर्यावरणाचे 11वी-12वीचे काही पुस्तक येतात, त्याच्यामधून देखील हा घटक थोडासा तुम्ही व्यवस्थित पद्धतीने करू शकता। बघा, आता आपल्याला इथं स्पेसिफिकली रिझनिंगच दिले, म्हणून रिझनिंगचा अभ्यास करायचा, ऍप्टिट्यूडचा अभ्यास करायचा नाही। इंटरप्रिटेशन ऑफ डेटा अँड ग्राफ्स, डायरेक्शन म्हणजे दिशावर प्रश्न। पुढचं आहे अरिथमॅटिकल रिझनिंग, स्टेटमेंट्स अँड आर्ग्युमेंट्स, डिसिजन मेकिंग, स्टेटमेंट अँड कन्क्लुजन, अनालॉजी, कॅलेंडर्स, ब्लड रिलेशन आणि नंबर सिरीज, कोडिंग, डिकोडिंग याच्यावरच प्रश्न असतात। म्हणजे काय जास्त काही अवघड प्रश्न नसणार आहे, हे आपल्याला कळलं। आता पुढं आपल्याला जे आहे तर ते विविध पदांसाठीचा अभ्यासक्रम पाहायचा आहे। सगळ्यात आधी बघा, ज्युनियर इंजिनियर सिव्हिलचा जर अभ्यासक्रम पाहिला तर त्याच्यामध्ये आपल्याला हे घटक पाहायला मिळतात। हे घटक म्हणण्यापेक्षा इथं डायरेक्ट त्यांनी विषयांची नावच देऊन दिली, जसं की इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, तर हा एक विषय असतो मित्रांनो इथं आपल्याला, तर तो पूर्ण तिथं देऊन दिला। त्याच्यातले कोणते विचारले ते काही त्यांनी सांगितले नाही। बघा, बिल्डिंग मटेरियल आहे, सर्वेइंग आहे, सॉइल मेकॅनिक्स आहे, तर हे सगळे टॉपिक्स आहेत। सेम फॉर मेकॅनिकल इंजिनिअरिंग साठी देखील त्यांनी हे घटक जे आहेत तर ते दिलेले आहेत। म्हणजे घटक देण्यापेक्षा त्यांनी संपूर्ण विषय जो आहे तर तो त्यांनी देऊन दिलाय, पण तरी पण आपल्याला एक थोडा अंदाज येतो, तर हे महत्वाचं होऊन जातं। पुढचे बघा, ज्युनियर इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकलचा सिलेबस खूप मोठा बघायला मिळतो आपल्याला। ओके, पुढचा आहे लिपिक टंकलेखक, तर त्यांचं काय म्हणणं आहे, लिपिक टंकलेखन काही टेक्निकल सब्जेक्ट नाही, म्हणून जो काही नॉर्मल सिलेबस आहे, जो आता मी तुम्हाला सांगितलं मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ताचा, तो सिलेबस लिपिक टंकलेखनला लागू होणार आहे। त्याच्यानंतर सर्वेयर ग्रुप सी, तर याचा पण सिलेबस त्यांनी दिलेला बघा, टूल्स अँड इक्विपमेंट्स, स्केल्स, जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन, तर हा संपूर्ण सिलेबस दिलेला आहे। तुम्ही जर सर्वेइंग साठी केला असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि एकदा याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा। त्याच्यानंतर बघा, प्लंबर, ITI वाल्यांसाठी प्लंबर, फिटर, तर यांच्या देखील सिलेबस दिले बघा, इंट्रोडक्शन टू प्लंबिंग, प्लंबिंग सेफ्टी,
पाईप मटेरियल अँड फिटिंग, ब्ल्यू प्रिंट रीडिंग, वॉटर सप्लाय सिस्टीम, फिक्चर्स इन्स्टॉलेशन, मेंटेनन्स अँड रिपेअर्स, तर हे सगळे घटक आपल्याला इथं पाहायला मिळतात. त्याच्यानंतर फिटर मध्ये जर पाहिलं तर इंजिनिअरिंग ड्रॉइंग, वर्कशॉप सायन्स, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स, फिटिंग शॉप ऑपरेशन्स, वेल्डिंग अँड फॅब्रिकेशन, मेट्रोलॉजी अँड क्वालिटी कंट्रोल, मशीन टूल मेंटेनन्स, तर हे 7 टॉपिक पुन्हा आपल्याला इथं बघायला मिळतात. त्याच्यानंतर बघा मिस्त्री आणि पंप ऑपरेटर हे पण ITI वाल्यांसाठीचे सेमच सिलेबस. बघा दोघांचा इथं सिलेबस जो आहे तर तो आपल्याला इथं सेमच बघायला मिळतो. पुढे बघा मेन म्हणजे ड्रायव्हर कॉम ऑपरेटर ग्रुप सी फायर सर्व्हिसेसचं तुम्हाला इथं बघायला मिळतं. मित्रांनो फायर सर्व्हिसेसची आपली बॅच पण ऑनलाईन बॅच पण अवेलेबल आहे. ऑनलाईन बॅच अवेलेबल आहे फायरमनची. तर तुम्ही जर ऍप्लिकेशनला गेले तर ठाणे मनपा फायरमन बॅच पण आहे, तर ती पण तुम्ही जे आहेत तर ते जॉईन करू शकता. त्याच्यामध्ये आपण हे सर्व जे टॉपिक्स आहेत तर ते इन्क्लूड केलेले आहेत. ओके, त्याच्यामध्ये बघा वॉटर टेंडर आहे, लॅडर आहे, पंप आहेत, हे घटक तर असणारच आहेत त्याच्यात. त्याच्यानंतर अग्निशमन फायरमन त्याच्यामध्ये पण हे सर्व टॉपिक जे आहेत तर ते आपले तिथं आपण इन्क्लूड केले, जसं डिसिप्लिन्स, जनरल फायर कॉजेस अँड एक्सटिंग्विशन मेथड्स, मीडिया, क्लास ऑफ फायर, तर हे सर्व घटक आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड केले. महाराष्ट्रात शक्यतो कोणाची बॅच नाही याच्याविषयी मार्गदर्शन करणारी, तर ती बॅच आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर उपलब्ध आहे. स्वच्छता निरीक्षक, सध्या स्वच्छता निरीक्षकला खूप ऍडमिशन वाढले आहेत, कारण की स्वच्छता निरीक्षकचं पद पण तसं आहे. इन्व्हायरमेंटल सॅनिटेशन, सिवेज डिस्पोजल, सॅनिटरी इंजिनिअरिंग, सॉइल सॅनिटेशन, कंट्रोल ऑफ बायोलॉजिकल एन्व्हायरमेंट, आयडेंटिफिकेशन, सॅनिटेशन मेजर्स इन फेअर हाऊसिंग कम्युनिकेबल, तर हे सर्व टॉपिक आपल्याला इथं पाहायला मिळतात. व्हिडिओ पॉज करून ज्यांनी स्वच्छता निरीक्षकला भरला असेल त्यांनी एकदा हा सिलेबस बघून गेले. त्याच्यानंतर उद्यान अधीक्षक बघा कृषी पदवीधरांसाठी होता, परंतु याला एक्सपिरियन्स पण मागितलेला आहे. बघा हॉर्टिकल्चर, स्टाईल्स ऑफ गार्डनिंग, लॉन डेव्हलपमेंट, तर सेम सिलेबस दिले. नवी मुंबईच्या याच्यात पण अशाच पद्धतीचा सिलेबस जो आहे तर तो देण्यात आलेला होता. ओके, KDMC नवी मुंबईच्या याच्यात. बघा लेखापाल, अकाउंटंट, वाणिज्य जे काही कॉमर्स वाले असतील तर त्यांच्यासाठी बघा ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, सेल्फ बॅलन्सिंग लेजर अँड सेक्शन बॅलन्सिंग, तर हे सगळे टॉपिक आहेत, हे पण तुम्ही एकदा बघून घेतले पाहिजे. वायरमन पुन्हा ITI वाल्यांसाठी बेसिक इलेक्ट्रिकल प्रिन्सिपल, सेफ्टी प्रोसिजर, टूल्स अँड इक्विपमेंट, वायरिंग इन्स्टॉलेशन, रीडिंग अँड इंटरप्रिटिंग इलेक्ट्रिकल डायग्राम, इलेक्ट्रिकल कंपोनंट अँड बेसिक इलेक्ट्रॉनिक्स. त्याच्यानंतर ग्रंथपाल याच्यासाठी बघा ग्रुप सी चं पद आहे. सोसायटी अँड लायब्ररी हा विषय. त्याच्यानंतर वेगवेगळे इथं टॉपिक्स तुम्हाला पाहायला मिळतील, एकदा ते नक्की बघून घ्या तुम्ही. तर अशा पद्धतीने सर्व 27 वर्गांसाठी जो काही सिलेबस होता तो आपण इथं बघितलेला आहे. तुम्ही ज्या पदासाठी तयारी करत असाल तर तो सिलेबस तुम्ही बघा. या सिलेबसची संपूर्ण PDF तुम्हाला आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर जे आहे तर ते बघायला मिळणार आहे. सध्या 20% जॉब चालू आहे, खूप चांगली संधी आहे, तर ते तुम्ही नक्की जॉईन करू शकता. आणि इतरही व्हिडिओज आहेत आपल्या चॅनलवर तुम्ही बघू शकतात. त्याच पद्धतीने लवकरच तलाठी भरती येणार आहे आणि या तलाठी भरतीसाठी मागचे जे काही सर्व प्रश्नपत्रिका झालं होतं तर त्यांचं डिटेल विश्लेषण देणारं आपलं पुस्तक जे आहे तर ते आपण लॉन्च केलेले. तर हे पुस्तक तुम्ही नजीकच्या बुक स्टोअर मधून किंवा इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवरून Amazon वरून ऑनलाईन पद्धतीने देखील ऑर्डर करू शकतात. आता याच्यामध्ये जे काही प्रश्न आहेत ना मित्रांनो, ते असं नाही की फक्त तलाठीलाच विचारले जातात. याच्यापैकी खूप सारे प्रश्न तुमचे मनपाला ऍज इट इज रिपीट झालेले आहेत मित्रांनो. तर हे जर पुस्तक तुम्ही केलं ना व्यवस्थित पद्धतीने, तुम्हाला तलाठीला तर फायदा 100% होणार आहे, पण मनपाला देखील आगामी सरळ सेवेला देखील जो पॅटर्न TCS द्वारे होतो ना त्या सर्वांना याच्यातले प्रश्न तुम्हाला कामात येणार आहे. म्हणून याचा तुम्ही अभ्यास जो आहे तर तो सुरू करू शकता. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.